राधाच्या लग्नाला अवघे 10 दिवस झाले होते. पण त्या 10 दिवसात नवरा बायको म्हणून ज्या जवळकीची, आपुलकीची ती स्वप्न पाहत होती, त्यांना एकदाही स्पर्श झाला नव्हता. लग्नाच्या पहिल्याच दिवशी सागरने निर्विकार चेहऱ्याने तिच्या आयुष्यावर वज्राघात केला होता. मी माया नावाच्या मुलीवर प्रेम करतो आणि आयुष्यभर तिच्यावरच प्रेम करत राहणार आहे. त्या क्षणी राधाचं हृदय जणू तुटून खाली कोसळलं होतं. तरीसुद्धा तिने स्वतःला सावरत मनोमन एक प्रार्थना केली होती. कदाचित सगळं बदलू शकेल. कदाचित ही नव्या आयुष्याची सुरुवात असेल. आज मधुचंद्राचा दिवस होता. राधा खोलीत एकटी बसली होती. बाहेरून येणारी प्रत्येक चाहूल, प्रत्येक पावलांचा आवाज तिच्या छातीत धडधड वाढवत होता. येणाऱ्या क्षणांचा ती विचार करत होती. ते क्षण जे तिच्या आयुष्यातला एक सुंदर अध्याय ठरतील असं तिला वाटत होतं. दरवाजा हलकेच उघडला. सागर खोलीत आला. त्याला पाहताच राधाचं काळीज जोरात धडधडू लागलं. तिने खाली नजर झुकवली. गालांवर लाजेची उष्णता पसरली. मनात कल्पनांचा कल्लोळ सुरू झाला. तो तिच्याजवळ येईल, तिचा चेहरा हातात घेईल, हनुवटी उचलून डोळ्यात डोकावेल, हळूच एखादं गोड वाक्य बोलेल, तिच्या सौंदर्याचं कौतुक करेल. पण पुढच्या क्षणी तिच्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा झाला. अतिशय कोरड्या, निर्जीव आवाजात सागर म्हणाला, माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस. माझ्या आयुष्यात आधीच दुसरी व्यक्ती आहे आणि मी तिच्यावर खूप प्रेम करतो. तुला हवं असेल तर तू तुझ्या घरी परत जाऊ शकतेस. मी तुझा खर्च देत राहीन. त्या शब्दांनी राधा स्तब्ध झाली. मनातल्या अनेक आशा, प्रत्येक स्वप्न जळून खाक झाली. ज्या आयुष्याची सुरुवात झाली असं ती म्हणत होती, ते आयुष्य एका क्षणात संपलं होतं. ज्या स्त्रीला त्याने आपल्या आयुष्याची साथीदार म्हणून ह्या घरात आणलं, तिच्याबद्दल काही जबाबदारी, काही कर्तव्य असतील, हा विचार सागरच्या मनालाही शिवला नाही. खर्च देत राहीन या एका वाक्यातूनच राधाला समजलं की सागरला या नात्याच्या बंधनातून सुटका हवी आहे आणि ती मिळवण्यासाठी तो कोणत्याही टोकाला जायला तयार आहे. अचानक तिच्या आयुष्यात एक प्रचंड वादळ धडकून गेलं होतं. तिच्या सगळ्या स्वप्नांचे तुकडे हवेत उडत होते आणि ती निःशब्दपणे त्या तुकड्यांकडे पाहत राहिली होती. थरथरत्या हाताने तिने पदर सावरला. आवाज स्थिर ठेवण्याचा प्रयत्न ती करत म्हणाली, सागर, तुम्ही माझं एक ऐकता का? पण सागरने तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. तो थंड, निर्दयी आवाजात म्हणाला, मला माहिती आहे. आता तू रडशील, म्हणशील की मी तुझ्याशी लग्न का केलं, तुझं आयुष्य का उद्ध्वस्त केलं. पण तू काही बोलण्याच्या आधी मी तुला स्पष्ट सांगतो, मी तुला माझी बायको म्हणून कधीच स्वीकारणार नाही. थोडा थांबून तो पुढे म्हणाला, हे लग्न माझ्या आईवडिलांच्या दबावामुळे झालं आहे. नातेवाईक, समाज, जातपात या सगळ्या बंधनांनी मला कैद केलं. मायाशी लग्न न होणं हीच माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठी वेदना आहे. आईवडिलांनी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करण्याची धमकी दिली आणि मला जबरदस्तीने तुझ्याशी लग्न करायला भाग पाडलं. पण मी मायापासून दूर होणार नाही. त्या क्षणी राधाला कळून चुकलं, हे केवळ नात्याचं अपयश नव्हतं, तर तिच्या स्वप्नांची, विश्वासाची आणि अस्तित्वाची निर्दयी हत्या होती. तो पुढे म्हणाला, कोणीही मला तिच्यापासून वेगळं करू शकत नाही. ना तू, ना माझे आईवडील आणि देवसुद्धा नाही. हे शब्द ऐकून राधा काही क्षण शांत बसून राहिली. डोळ्यात पाणी साठलं होतं, पण चेहऱ्यावर मात्र विलक्षण स्थैर्य होतं. आवाजात न थरथरता ती म्हणाली, सागर, मला काहीच नकोय. फक्त एवढी एक विनंती आहे. माझ्या आईवडिलांनी आयुष्यभराची कमाई माझ्या लग्नात ओतली आहे. माझी धाकटी बहीणसुद्धा शिकती आहे. जर त्यांना हे सगळं सत्य समजलं तर ते कदाचित जगू शकणार नाहीत. म्हणून काही काळापुरतं का होईना, पण त्यांच्यासमोर तरी मला तुमच्या आयुष्याची बायको म्हणून खोटा का होईना दर्जा द्या, एवढंच. ती थांबली. ते शब्दांनी खोलीत एक अनोखी शांतता पसरली. सागर काही क्षण तसाच उभा राहिला. त्याने तिच्याकडे पाहिलं सुद्धा नाही. दुसरीकडे मान वळून त्याने डोळे घट्ट मिटले, जणू मनात उठलेल्या अपराध भावनेच्या आवाजापासून स्वतःला वाचवत होता. राधा भारतीय संस्कृतीत वाढलेली होती, जिथे लग्न म्हणजे फक्त 2 व्यक्तींचा करार नसतो, तर 2 आत्म्यांचा जन्मोजन्मीचा बंध मानला जातो.
एकदा का त्या बंधनात अडकले की ते 7 जन्मापर्यंत तुटत नाहीत, ही धारणा तिच्या मनात खोलवर रुजलेली होती. ती सुशिक्षित, नव्या विचारांची मुलगी होती. हवं असतं तर ती या नात्याच्या कैदेतून बाहेर पडून स्वतंत्र आयुष्य जगू शकली असती, पण ती मध्यमवर्गीय घरातली मुलगी होती, जिथे आईवडिलांचा मान आणि त्यांच्या कष्टाची कमाई मुलीच्या संसाराशी घट्ट विणलेली असते. आईवडिलांनी आपल्या आयुष्याचं सोनं तिच्या लग्नात ओतलं होतं आणि म्हणूनच राधाला वाटत होतं, हे नातं तोडणं म्हणजे त्यांच्या आयुष्याच्या कष्टांवर पाणी फिरवणं. तिने मनोमन ठरवलं, सागर जसं सांगेल तसंच मी करेन. कदाचित कधीतरी माझ्या शांततेत, माझ्या सहनशीलतेत त्याला माझं प्रेम जाणवेल. दिवसामागून दिवस पुढे सरकत गेले, पण सागरने तिच्याकडे नजर वर करून देखील पाहिलं नाही. रोज नव्यानं धैर्य गोळा करून ती त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करायची, पण तिचे शब्द दरवेळी त्याच्या उदासीनतेत विरून जायचे. तो जितक्या कठोरपणे तिच्याशी वागायचा, तितकंच तिच्या मनात त्याच्याविषयीचे प्रेम अधिक खोल रुजत गेलं. त्याच्या प्रत्येक तिरस्कारातही तिला आपल्या आयुष्याचं केंद्र दिसत होतं. सागरशिवाय तिचे दिवस डोंगरा एवढे लांब वाटायचे आणि रात्री काळ्या सावल्यांसारख्या भयाण. तरीसुद्धा तिच्या मनात एक ठाम विश्वास होता, एक दिवस तो मला स्वीकारेल, त्याचं प्रेम माझ्या वाट्याला येईल. राधा फक्त सागरचीच नाही, तर त्याच्या आईवडिलांचीही मनापासून काळजी घेत होती. औषधं, जेवण, त्यांची तब्येत सगळ्यांवर तिचं लक्ष असायचं. कधी सागरची आई तिला शांत बसलेली, विचारात हरवलेली पाहायची आणि हळूच विचारायची, राधा, सगळं ठीक आहे ना? सागर तुझ्याशी नीट वागतोय ना? राधा नजर खाली घालून फक्त मान हलवायची, एकही शब्द बोलायची नाही. सासूबाईंच्या मनात शंकेची सावली उमटायची, पण संकोचाच्या भिंतीपलीकडे त्या काहीच बोलू शकत नव्हत्या. अशाच रीतीने 8 महिने निघून गेले. सागर मात्र अजूनही मायाच्या प्रेमात गुरफटलेला होता. त्याच्या मनात दुसऱ्याच्या दुःखासाठी जागा नव्हती. राधा त्याचे प्रेम मिळवण्यासाठी झगडत होती, पण प्रत्येक प्रयत्न अपयशी ठरत होता. तिचे मौन, तिची सहनशीलता या सगळ्यांमुळेच सागरची मनमानी अधिकच वाढत चालली होती. आता तो कारणं देऊ लागला. काम जास्त आहे असं सांगून रात्री घरी येणं कमी झालं. राधा मात्र त्या अंधाऱ्या खोलीत बंद दाराआड आपलं प्रेम, आपली आशा आणि आपलं आयुष्य शांतपणे जपत बसायची. पण सागरच्या सतत बाहेर राहण्यामुळे ती प्रचंड अस्वस्थ झाली. तिच्या मनात एकच विचार घर करून राहिला, तो कुठल्या चुकीच्या नात्यात तर अडकलेला नसेल ना? ती मुलगी खरंच योग्य आहे का? या शंकेनं तिचं मन पोखरायला सुरुवात केली. शेवटी एक दिवस तिने ठरवलं, सगळं सासूसासऱ्यांना सांगायचं. थोडीशी घाबरत ती सासूबाईंना म्हणाली, आई, मला तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. हो बाळा, बोल ना, सासूबाई प्रेमाने म्हणाल्या. राधा अडखळत्या आवाजात म्हणाली, आमच्या लग्नाला 8 महिने झाले, पण ते माझ्याशी बोलतही नाहीत. आमचं नातं नवरा बायकोसारखं वाटतच नाही. मी खूप प्रयत्न केला, पण ते माझ्याकडे डोळे वर करूनही पाहत नाहीत. सासूबाई शांतपणे म्हणाल्या, राधा, माझा मुलगा थोडा लाजाळू आहे. आजकालच्या मुलांसारखा नाही. त्याला थोडासा वेळ दे, सगळं नीट होईल. राधाच्या डोळ्यात पाणी आलं. नाही आई, ती हळू आवाजात म्हणाली. पहिल्याच रात्री त्यांनी मला सांगितलं होतं, ते दुसऱ्या कोणावर तरी प्रेम करतात. हे ऐकून सासूबाई गप्प झाल्या. शब्दच सापडेनात. राधा मात्र सावरू शकत नव्हती. तुमच्या हट्टामुळे हे लग्न झालं, पण मी त्यांच्या आयुष्यात जागाच मिळवू शकले नाही. ते आपल्या प्रेयसीसोबत सुखात आहेत आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. हे सत्य जर माझ्या आईवडिलांना समजलं तर त्यांची काय अवस्था होईल सांगा आई. तिचा आवाज अश्रूंमध्ये विरून गेला. तेवढ्यात सासरे आत आले. हात जोडत शांतपणे म्हणाले, राधा बाळा, आम्हाला वाटलं होतं तुझ्यासारखी सुसंस्कृत सुंदर बायको मिळाल्यानंतर तो त्या मुलीला विसरेल, पण त्याचं डोकं फिरलंय. आम्हालाही माहिती आहे ती मुलगी त्याच्यासाठी योग्य नाही, तरीही तो तिच्या प्रेमात आंधळा झालाय. पण बघ, एक दिवस या खोट्या प्रेमातून त्याला धक्का बसेल आणि तो तुझ्याचकडे परत येईल. राधा सुस्कारा टाकत म्हणाली, आता सहन होत नाही, पण तरीही त्यांच्याबद्दल काळजी वाटते. कधी वाटतं आईबाबांकडे परत जावं. सासू सासऱ्याने तिला समजावलं, इतके दिवस थांबलीस ना, अजून थोडे दिवस थांब. आम्ही त्याच्याशी बोलतो, सगळं नीट होईल. दुसऱ्या दिवशी राधा बाजारात जायला निघाली.
तेवढ्यात तिच्या नजरेसमोर एक दृश्य आलं. सागर एका सावळ्या रंगाच्या मुलीसोबत चालत होता. राधाचे मन थरथरले. ती हळूच त्याच्या मागे जाऊ लागली. दोघे एका अरुंद गल्लीत शिरले आणि एका छोट्याशा घरात जाऊन दरवाजा बंद केला. राधा धावत तिथे पोहोचली. दरवाजासमोर उभी राहिली, पण दरवाजा ठोठावण्याआधी ती थबकली. आतून दोघांच्या हसण्याचा आवाज येत होता आणि तिचं अंतःकरण तुटत होतं. दरवाजा ठोठावू की ते बाहेर येईपर्यंत थांबू, हा प्रश्न तिच्या मनात घुमत राहिला. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आपल्या नवऱ्याला दुसऱ्या स्त्रीसोबत पाहणं तिच्यासाठी असह्य होतं. तिला वाटत होतं माया नक्कीच फार सुंदर असेल. पण जेव्हा तिने मायाचा चेहरा पाहिला तेव्हा ती चकित झाली. माया साधी होती, रंगाने सावळी होती, तरीसुद्धा राधाच्या मनात एक विचित्र वेदना उसळली. तिला स्वतःचं अस्तित्व नकोसं वाटू लागलं. जणू या जगातली सगळ्यात कुरूप स्त्री तीच आहे. तिच्या नशिबाने जणू तिचा पतीच्या प्रेमावरचा हक्कच हिरावून घेतला होता. राधा बराच वेळ त्या घराबाहेर उभी राहिली. सागर आणि मायाच्या बाहेर येण्याची वाट पाहत मनाशी ठाम ठरवलं होतं, आज मायाशी स्पष्ट बोलेन. माझ्या आयुष्यातून तिने दूर व्हायलाच हवं. थोड्या वेळातच दोघेही हसत बाहेर आले. राधाला पाहताच सागर थोडा चकित होऊन म्हणाला, तू इथे काय करतेस? थरथरत्या आवाजात राधा म्हणाली, अरे तुम्ही मला ओळखता का? सागरने आश्चर्याने डोळे मोठे केले. का नाही ओळखणार, तू माझी बायको आहेस. हे ऐकताच राधाचा संयम सुटला. बायको? पण कधी बायकोकडे नजर वर करून पाहिले का तुम्ही? ती संतापून म्हणाली. सागरने तिचे बोलणे थांबवत विचारलं, तुला इथला पत्ता कसा कळला? मी बाजारात चालले होते, तुम्हाला पाहिलं आणि तुमच्या मागे आले. यावर सागर कडवटपणे म्हणाला, म्हणजे तू माझा पाठलाग करत होतीस? राधा ठामपणे उत्तरली, नाही, पाठलाग करण्यात मला अजिबात रस नाही. सागरचा आवाज अधिक कठोर झाला. मी तुला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं, माझ्या आयुष्यात दुसऱ्यासाठी जागा नाही. मग आज हे नाटक कशासाठी? राधाच्या डोळ्यात पाणी दाटलं. माझं दुःख तुम्हाला नाटक वाटतं का? ती म्हणाली. निर्विकार चेहऱ्याने सागर म्हणाला, मी तुला कधीही हात लावलेला नाही. आपल्या दोघात नवरा बायकोसारखे काहीच नाते नाही, मग त्रास कसला? हे ऐकताच राधा कोसळली. आपल्या बायकोला कधीच स्पर्श न करणं याहून मोठा अपमान कोणता? हाच तर खरा छळ आहे. विवाहित असूनही नवऱ्याचे प्रेम न मिळणं याहून भयंकर वेदना दुसरी नाही. त्या क्षणी राधा भीती, संकोच सगळं मागे टाकून उभी राहिली होती. आज ती फक्त बायको नव्हती, ती आपल्या हक्कासाठी उभी राहिलेली स्त्री होती. लोकांची गर्दी जमली होती, पण आता तिला कोणाचाही विचार नव्हता. डोळ्यात दुःख, संताप आणि जिद्द एकत्र दाटून आली होती. ठाम आवाजात ती म्हणाली, तुम्हाला हिला सोडून तुमच्या बायकोकडे परत यावंच लागेल. मला माझं स्थान, माझा हक्क परत द्यावा लागेल, नाहीतर मी माझे आयुष्य संपवून टाकेन. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या, पण सागरच्या चेहऱ्यावर भावनांची साधी लहरही उमटली नाही. जे वाटेल ते कर, तो थंडपणे म्हणाला, पण माझा पाठलाग थांबव. त्या एका वाक्याने वातावरण गोठून गेलं. राधाच्या आत काहीतरी कायमचं तुटलं. ती रडत मायाकडे वळली. मी तुझ्यापुढे हात जोडते, ती विनवणीच्या सुरात म्हणाली. मला माझा नवरा परत दे. तुला जे हवं ते मी देईन. मला फक्त माझं आयुष्य परत दे. मायाच्या चेहऱ्यावर दयेऐवजी विजयी अहंकार उमटला. व्यंगात्मक हसत ती म्हणाली, मग तुझं हे सौभाग्य चिन्ह, मंगळसूत्र मला दे, कारण तुझा नवरा आता तुझा राहिलेला नाही. मग या बांगड्या, जोडवी घालून तरी काय करणार आहेस? आता यावर माझा अधिकार आहे. राधा काही क्षण शांत उभी राहिली. अंतःकरण रक्तबंबाळ झालं होतं. हळूच तिने साडीचा पदर जमिनीवर पसरवला आणि स्वतःच्या हाताने मंगळसूत्र, बांगड्या, जोडवी काढून त्या पदरावर ठेवल्या. हे पाहून सागर दचकला. राधा, तू हे काय करतेस? पाणावलेल्या डोळ्यांनी ती म्हणाली, ही सौभाग्याची चिन्ह आहेत, पण माझ्यासाठी ती आता अर्थहीन आहेत. मी सौभाग्यवती असूनही विधवा आहे. गर्दीतल्या लोकांच्या डोळ्यात पाणी आलं, पण मायाचा दगडी चेहरा तसाच राहिला. तिने निर्लज्जपणे मंगळसूत्र उचललं, सागरचा हात पकडला आणि म्हणाली, आता या मंगळसूत्रात मी प्राण भरणार आहे. ते दोघे निघून गेले. राधा मात्र तिथेच उभी राहिली, रिकामा गळ्याला हात लावत, निशब्द.
डोळ्यात अश्रू नव्हते, फक्त मोडलेल्या स्वप्नांचा ढिगारा होता. त्या क्षणी सागरच्या अंतःकरणात पहिल्यांदाच अपराधीपणाची वेदना उसळली. राधा बरोबर होती. तिचं प्रेम खरं होतं, चूक माझी होती. आज पहिल्यांदा त्याने मनापासून राधाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या सौंदर्याचं नव्हे तर तिच्या शांत निर्मळ आत्म्याचं भान झालं. तो आतून पूर्णपणे खचून गेला. त्या रात्री घरी परतल्यावर राधा नेहमीप्रमाणे हसत दरवाजा उघडते हे पाहून तो चकित झाला. अगं, तू इथेच आहेस? मला वाटलं तू माहेरी गेली असशील. राधा शांत पण ठाम स्वरात म्हणाली. माझं घर? कोणतं घर सागर? माहेरी असताना मुलगी अमानत असते, सासरी गेल्यावर परकी. मग सांग, स्त्रीचं खरं घर कुठे असतं? सागर काहीच बोलला नाही. तो शांतपणे खोलीत जाऊन पडला. तिचे शब्द त्याच्या मनात घुमत राहिले. त्याला पहिल्यांदा उमगलं, स्त्रीचं आयुष्य किती कठीण असतं. सकाळी उठल्यावर राधा कुठेच दिसली नाही. आई, राधा कुठे आहे? त्याने आईला विचारलं. आईच्या डोळ्यात राग आणि दुःख दोन्ही होतं. मी काल रात्री सगळं ऐकलं. राधा खरा हिरा आहे आणि तो हिरा ओळखण्याआधीच खोटं सोनं निवडलंस, ती ठामपणे म्हणाली. आम्ही निर्णय घेतला आहे. राधा तुझ्याबरोबर राहणार नाही. तिच्या वडिलांचा सगळा खर्च आम्ही परत करू. तेवढ्यात आईने एक छोटी बॅग दिली. त्यात राधाची साडी, जोडवी, पैंजण आणि एक पत्र होतं. पत्र वाचताच सागर कोसळला. या वस्तू तुम्ही स्वतः विसर्जित करा. तो रडत म्हणाला, आई, मी फार मोठी चूक केली. मला माफ कर. आईने त्याचा हात धरला. अजून उशीर झालेला नाही. जा, माझ्या सुनेला घरी परत घेऊन ये. क्षणाचाही विलंब न करता सागर बाहेर पडला. प्रत्येक बस स्टॉप, रिक्षा स्टँड शोधत शेवटी तिला एका रिक्षात त्याने पाहिलं. रिक्षा थांबवून तो जवळ गेला. राधा, मला न सांगता निघालीस? तुझ्याबरोबर राहण्यासाठी आता काहीच उरलेलं नाही, ती शांतपणे म्हणाली. तू कुठेही जाणार नाहीस, तो ठामपणे म्हणाला. मला माझी चूक कळली आहे. मला माफ कर. तुझ्यासारखी पत्नी मला पुन्हा मिळणार नाही. त्याने अनेकदा राधाची माफी मागितल्यानंतर राधाने त्याला माफ केलं. त्यानंतर गाडी वळली. ती म्हणाली, हा रस्ता घराकडे जाणारा नाही. हो, सागर हसत म्हणाला. मी मायाकडे चाललोय, तुझं मंगळसूत्र परत आणायला. हे ऐकताच राधाचे डोळे पाणावले होते. पण यावेळी ते अश्रू दुःखाचे नव्हते तर आनंदाचे होते. कारण आज तिला जाणवले होते की तिने आपले सौभाग्य पुन्हा एकदा मिळवले आहे. सागर मंगळसूत्र घेण्यासाठी मायाच्या घरी गेला होता. आतून मोठमोठ्याने हसण्याचे आवाज येत होते. तो आत शिरणार इतक्यात त्याच्या कानावर स्वतःचे नाव पडले आणि तो थबकला. त्या लोकांचे बोलणे ऐकून त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. आज काहीतरी त्याच्या विरोधात कट रचला जात आहे याची जाणीव त्याला झाली. तो हळूच बाहेरच्या खिडकीतून डोकावू लागला. थोड्या वेळात तो सावधपणे आत गेला. आत माया, तिचे आईवडील, भाऊ बहीण बसले होते. समोरच्या टेबलावर राधाचे मंगळसूत्र आणि बांगड्या ठेवलेल्या होत्या. मायाची आई त्या हातात घेत म्हणाली, वेळ लागला खरा, पण माल शेवटी आपल्या हातात आलाच. माया खदखदून हसत म्हणाली, ती राधा किती मूर्ख आहे. सोन्याचं मंगळसूत्र आणि बांगड्या माझ्या हातात देऊन गेली. आई, तुला काय सांगू, माझ्यासमोर कशी रडत होती. मला तर तिला पाहून हसूच येत होतं. लोक इतके इमोशनल कसे असतात कोणास ठाऊक. आई उपरोधिकपणे म्हणाली, लोक इमोशनल नसते तर आपला धंदा कसा चालला असता. माया हसली. ती पुढे म्हणाली, सागरही तसाच इमोशनल आहे, म्हणूनच तर आपण त्याच्याकडून पैसे उकळू शकतो. कधी मी आजारी असल्याचा बहाणा करून तर कधी घरभाड्याच्या नावाखाली. त्याच्यासमोर थोडंसं दुःखी झालं की तो खुशाल पैसे काढतो. तिथे बसलेले सगळेजण सागरवर हसत होते. माया पुढे म्हणाली, आज नाही तर उद्या तो माझ्याशी लग्न करेलच. मग त्याची संपत्ती, त्याचे पैसे सगळं माझं होणार. हे ऐकून सगळे मोठ्याने हसू लागले. सोफ्यावर बसलेला एक वयस्कर माणूस म्हणाला, यावेळी माल मिळायला थोडा उशीर झाला. तेवढ्यात मायाचे लक्ष दाराकडे गेले. तिथे सागर उभा होता. त्याला पाहताच सगळ्यांचे चेहरे पांढरे फटक पडले. सागरचा चेहरा मात्र विलक्षण शांत होता, पण आतून तो पूर्णपणे हादरलेला होता. ज्याच्यावर त्याने डोळे झाकून विश्वास ठेवला ती अशी निघेल याची त्याला कल्पनाही नव्हती. पण आता सगळं सत्य त्याच्यासमोर उघडं पडलं होतं. तो शांत पण ठाम आवाजात म्हणाला, माया, मला कालच जाणवलं होतं
की तुझ्या मनात माझ्यासाठी काहीच शिल्लक नाही. तुझ्यासाठी मी माझ्या बायकोचे मन तोडलं, पण आजपासून मी तिला आयुष्यातला प्रत्येक आनंद देणार आहे. मी इथे आलो आहे कारण माझ्या बायकोचे मंगळसूत्र मला परत हवं आहे. आज तुमचं सगळं बोलणं मी ऐकलं आणि पूर्णपणे बदलून गेलो आहे. तुझ्यावर मी मनापासून प्रेम केलं. तुझ्यासाठी आईबाबांचं मन दुखावलं, पण तू फक्त नाटक करत होतीस. माझी संपत्ती हडप करण्यासाठी कट रचला होतास. क्षणभर थांबून तो पुढे म्हणाला, मला तुझ्यावर राग नाही माया. मीच चुकीचा होतो. आई वडील आणि बायको या नात्यांचं मूल्य मी ओळखू शकलो नाही. पण आता तुझं खरं रूप माझ्यासमोर आलं आहे. माझ्या बायकोचे मंगळसूत्र मला परत दे. त्यानंतर मी इथून निघून जाईन आणि तुला पुन्हा कधीही भेटणार नाही. मात्र ते सोन्याचं मंगळसूत्र परत द्यायचं तिचं म्हणणं होतं. उपस्थित लोकांनी सागरला अडवण्याचा प्रयत्न केला, पण तो कसाबसा तिथून सुटून थेट गाडीत बसला. गाडी सुरू करताच तो राधाला म्हणाला, पोलिसांना लगेच फोन कर. राधा घाबरून म्हणाली, मायाच्या घरी असं काय झालं की तुम्ही पोलिसांना फोन करायला सांगताय? स्टेअरिंग घट्ट पकडत सागर म्हणाला, मी सांगतोय तेवढं कर. पटकन फोन लाव. तेवढ्यात मायाने मोठ्याने धमकी दिली, जर पोलिसांसमोर आमच्या विरुद्ध काही बोललास तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. तोपर्यंत पोलिसांना फोन गेलेला होता. परिस्थिती बिघडल्याचे लक्षात येताच माया आणि तिच्या लोकांनी पळ काढायचा प्रयत्न केला, पण त्यांना पळून जाऊ दिले गेले नाही. काही वेळातच पोलीस आले. सागरकडून सगळी हकीकत समजून घेतल्यानंतर त्यांनी माया आणि तिच्या संपूर्ण कुटुंबाला ताब्यात घेतले. सागर राधाचे मंगळसूत्र आणि बांगड्या घेऊन घरी परतला. घरी आईवडील काळजीत बसले होते. सागरला पाहताच त्यांच्या चेहऱ्यावरचा ताण कमी झाला. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले. ती प्रेमाने म्हणाली, किती सुंदर जोडी आहे तुम्हा दोघांची. दोघांनी आईबाबांना वाकून नमस्कार केला. त्यानंतर सागर बॅगमधून चांदीची जोडवी आणि पैंजण काढून आईकडे देत म्हणाला, आई, आज राधा पुन्हा एकदा तुझी सून झाली आहे. तिला तुझा आशीर्वाद दे. आईने राधाला समोर बसवून तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाली, अरे राधा तर माझी सून आहेच, पण आज तू तिला तिचा मनापासून स्वीकार कर आणि हा विधी तूच पूर्ण कर. सागरने प्रेमाने राधाच्या पायात जोडवी घातली आणि तिच्या गळ्यात मंगळसूत्र पुन्हा घातले. त्या क्षणी राधाच्या चेहऱ्यावर समाधानाचे हसू फुलले, तर सागरच्या डोळ्यातला पश्चाताप अश्रूंमध्ये विरघळून गेला. आज त्याला उमगले होते, संस्कारांनी घडलेल्या स्त्रीसाठी नात्यांपेक्षा मोठं दुसरं कोणतंही धन नसतं. क्षमाशक्ती हीच तिची खरी ओळख असते. ही ताकद पुरुषांमध्ये क्वचितच आढळते. धन्य ती नारी जिला माफ करण्याची ताकद लाभलेली असते. अशा प्रकारे राधा आणि सागरच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा संपली होती. कारण चुका होतातच, पण त्या सुधारण्यासाठी जो पुढे येतो तोच खरं प्रेम ओळखतो. कधीकधी क्षमा हीच सर्वात मोठी गोष्ट असते आणि त्या क्षणाच्या ओलाव्यातच नात्यांचे खरे सौंदर्य दडलेले असते. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.